आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल मटण। सर्वप्रथम आपण मटणासाठी लागणारे मसाले बनवून घेऊ। खोबरे, कोथिंबीर, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ। नंतर आपण टोमॅटो, कांदा भाजून घेऊया। मी हे शेगडीवरती भाजून घेतले, तुम्ही चुलीमध्ये सुद्धा आरामध्ये भाजून घेऊ शकता। भाजलेल्या टोमॅटो आणि कांद्याला कट करून मिक्सरमध्ये प्युरी करून घेऊया। टोमॅटो आणि कांद्याच्या प्युरीला काळपट रंग येतो। आता आपण मटणामध्ये मीठ, हळद, आले लसूण पेस्ट, खोबरे घालून एकजीव करून घेऊ। कुकरमध्ये तेल घालून थोडीशी आले लसूण पेस्ट टाकून घेऊ। त्याच्यामध्ये एकजीव केलेले मटण परतून घेऊ। मटणाला पाणी सुटेपर्यंत आपण 5 मिनिटं झाकून घेऊया। नंतर त्याच्यामध्ये पाणी घालून शिजवून घेऊया। आता आपण रस्सा बनवण्यासाठी एका पातेल्यात तेल घालून टोमॅटो आणि कांद्याची प्युरी परतून घेऊया। त्याच्यामध्ये मसाले टाकून परतून घेऊया। मसाल्यामध्ये मीठ, कांदा लसूण मसाला, काळं तिखट, कोल्हापुरी मटण रस्सा मसाला, मटण मसाला घालून घेऊया। मसाले परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचे। गरम पाण्यामुळे भाजीला कट चांगला येतो। नंतर त्याच्यामध्ये शिजलेल्या मटणामधील पाणी घालून घेऊया। झणझणीत मटण तयार आहे। आता आपण सुकं बनवण्यासाठी कढईमध्ये तेल टाकून आले लसूण पेस्ट आणि रश्श्यासाठी टाकलेले मसाले घालून वरून कोथिंबीर टाकून थोडेसे खोबरे घालून घेऊया। शिजवून घेतलेले मटण घालून परतून घ्यावे। सुकं मटण तयार आहे आपलं। झणझणीत असं ढाबा स्टाईल मटण रस्सा आणि सुकं मटण आपलं तयार आहे।